Hello, all my dear student friends. First of all, I welcome you in the new semester. That is the third semester of the program Mechanical Engineering. The course title being Engineering Metrology. That is the name of our subject is Engineering Metrology. Myself, MP Palaskar, welcome you to the first lecture of the subject Engineering Metrology, and I welcome you to the third semester of your program Mechanical Engineering. So the subject Engineering Metrology is really very important, and today we are going to see the rationale or introduction, then the course outcomes, teaching and examination scheme, the curriculum, that is the syllabus, and the micro projects. So let us go ahead, my dear friends. The rationale of this subject is very important because the measurement activities are really very important in the industry. कुठल्या इंडस्ट्रीमध्ये मोजमाप हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कुठलाही प्रॉडक्ट तयार करत असताना त्याच्यावर वेगवेगळे प्रोसेसेस होत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावर मशीनिंग होत असतं, आणि मशीनिंग झाल्यानंतर प्रत्येक वेळेला त्याचे वेगवेगळे डायमेन्शन्स मोजावे लागतात. ते करेक्ट आहे की नाही हे चेक करावं लागतं, आणि ते करेक्टच आहेत याची खात्री त्या ठिकाणी करावी लागते. त्याचं कारण असं आहे की आपण असेंब्ली करत असतो, वेगवेगळे पार्ट्स हे एकमेकांमध्ये फिट होत असतात. आपण साधं घरातलं डब्याचं झाकण उदाहरण जरी डब्याचं झाकणाचं घेतलं तरी आपण बघतो की स्टीलच्या डब्याचं झाकण हे व्यवस्थित फिट बसणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर ते लूज असेल तर त्यातनं मुंग्या जातात, आणि जर ते जास्त टाईट असेल तर उघडायला त्रास होतो. त्यामुळे त्याचे जे डायमेन्शन्स आहेत, त्या झाकणाचं इंटरनल डायमीटर आणि त्या डब्याचं एक्सटर्नल डायमीटर, हे दोन्ही जे आहे ते करेक्ट असले पाहिजे. त्यामध्ये जो फरक आहे तो इतका कमी असला पाहिजे, इतका परफेक्ट असला पाहिजे की डब्याचं झाकण हे फिट पण बसलं पाहिजे आणि ते लूजसुद्धा असता कामा नये. तर अशा पद्धतीने अनेक पार्ट्स मशीन्सचे असतात जे आपण इंडस्ट्रीमध्ये बनवत असतो. तर ते पार्ट्स एकमेकांमध्ये व्यवस्थित फिट झाले पाहिजे, त्याच्या फंक्शननुसार ते व्यवस्थित फिट झाले पाहिजे, आणि त्यासाठी त्याचे डायमेन्शन्स हे करेक्ट असले पाहिजे. तर त्या ठिकाणी मेजरमेंट जे आपल्याला करावं लागतं, कोणत्या डायमेन्शन्सचं काय मेजरमेंट करायचं आहे हे आपल्याला ठरवावं लागतं. त्यासाठी अचूकता, ॲक्युरेसी किती हवी हे सुद्धा ठरवावं लागतं आपल्याला मित्रांनो. आणि हे मोजण्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट्स आपण वापरायला पाहिजे याचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागतो. आणि त्याच्यामध्ये कोणते प्रॉब्लेम्स आहेत, कोणते डिफेक्ट्स आहेत, मशीनिंग करत असताना जे काही जॉब्स तयार होतात ते जॉब्स करेक्ट आहे की नाही, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, काही डिफेक्ट आहेत. तो जो डिफेक्ट आहे तो चालण्यासारखा आहे की चालण्यासारखा नाही आहे हे आपल्याला शोधावं लागतं. आणि जे डिफेक्टिव्ह मटेरियल आहे त्यासंबंधी आपल्याला निर्णय घ्यावा लागतो की ते मटेरियल आपल्याला फेकावं लागेल की त्यावर आणखी मशीनिंग करून त्याचा आपल्याला उपयोग करता येईल. तर अशा पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये मेजरमेंट हे अत्यंत महत्त्वाचं आहे. काही मेजरमेंट्स हे लिनियर असतात, काही अँग्युलर असतात. कधी लांबी आपल्याला मोजावं लागते, आणि कधी आपल्याला कोन म्हणजे अँगल त्या ठिकाणी मोजावा लागतो. त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये मोजाव्या लागतात. एखादा सरफेस असेल म्हणजे पृष्ठभाग असेल तर तो पृष्ठभाग किती गुळगुळीत आहे किंवा किती खडबडा आहे याचंसुद्धा आपल्याला मोजमाप करावं लागतं. त्यानंतर स्क्वेअरनेस मोजावा लागतो, म्हणजे
दोन सरफेस जर एकमेकांना 90 डिग्री अँगल असेल तर ते किती परफेक्टली 90 डिग्री अँगलवर आहेत हे आपल्याला मोजावं लागतं. दोन पॅरलल सरफेसेस आहेत तर ते खरंच पॅरलल आहे की ते थोडेसे तिरपे वगैरे आहेत. एखादा गोल आकाराचा एखादा जॉब असेल तर गोलाकारापासून तो किती दूर गेलेला आहे याचंसुद्धा आपल्याला मोजमाप त्या ठिकाणी करावं लागतं. तर त्यासाठी अनेक वेगवेगळे यंत्र असतात, गेजेस असतात आणि त्यासाठी खूप मोठा अभ्यास आहे. त्यासाठी की आपण त्याला किती चाळ देऊ शकतो याचासुद्धा एक स्टँडर्ड असतं. कारण हे जे स्टँडर्ड आहे ते त्या पार्टचा यूज काय आहे, त्याचं फंक्शन काय आहे यावर ते डिपेंड असतं. तर अशा पद्धतीने अशा अनेक बाबींचं आपल्याला या ठिकाणी माहिती या विषयामध्ये होणार आहे. इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी हा आपला विषय आहे आणि एक डिप्लोमा इंजिनियर जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याला हे मोजण्याचं जे काम आहे हे चांगलं जमलं पाहिजे. नाहीतर त्याला असं म्हणावं लागेल, ए नीट मोज. तर हेच आपण बघितलेलं आहे आत्ता की जो डिप्लोमा इंजिनियर तयार होतोय त्याच्यामध्ये काही कौशल्य विकसित व्हायला हवेत, काही कॉम्पिटन्सी तयार व्हायला हव्यात. तर हा विषय शिकल्यानंतर इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी हा विषय शिकल्यानंतर त्याच्यामध्ये काही क्षमता निर्माण होईल त्या डिप्लोमा इंजिनियरमध्ये. आणि क्षमता त्याच्यामध्ये ही निर्माण होईल की त्याला व्यवस्थित मोजमाप करता येईल. त्याला ठरवता येईल की बुवा कोणतं इन्स्ट्रुमेंट आपण वापरायला हवं आणि मेजरमेंट कसं आपण करायला हवं. मोजमाप करण्यासाठी कुठली कौशल्य लागतात ती कौशल्य त्यामध्ये विकसित होईल. तर त्याचबरोबर आपल्याला हे बघायचं आहे की हा विषय शिकून झाल्यानंतर कोर्स आउटकम्स काय आहे, म्हणजे या विषय शिकल्यानंतर काय काय गुण त्या विद्यार्थ्यामध्ये निर्माण होईल. डिप्लोमा इंजिनियर होऊन जेव्हा तो बाहेर पडेल तेव्हा त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या क्षमता निर्माण होतील. तर डिप्लोमा इंजिनियर झाल्यानंतर आणि हा विषय शिकल्यामुळे त्या विद्यार्थ्याला योग्य तो इन्स्ट्रुमेंट निवडता येईल मोजमाप करण्यासाठी. त्याला वेगवेगळे कंपॅरेटर्स जे आहेत ते सुद्धा यूज करता येईल. कंपॅरेटर आणि मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये फरक असा आहे की कंपॅरेटर हे ॲब्सोल्यूट मेजरमेंट न करता हे दोन जॉबमधले जे एक ठराविक डायमेन्शन आहे त्याचं कंपॅरिझन करतं, त्याची तुलना ते करत असतं. म्हणून त्याला आपण कंपॅरेटर असं म्हणतो. त्यानंतर गेजेसचं सिलेक्शन त्याला करता येईल. त्यानंतर लिमिट्स, फिट्स आणि टॉलरन्सेस कसे ठरवायचे हे सुद्धा त्याला जमेल. त्यानंतर थ्रेड वगैरे आपल्याला माहिती आहे की नट बोल्टला थ्रेड असतात. नट जो असतो त्याला आतून आटे असतात आणि बोल्टला बाहेरून आटे असतात. तर त्याचंसुद्धा मेजरमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे. ते जर प्रॉपर नसेल तर नट हा बोल्टला व्यवस्थित फिट होणार नाही आणि नट बोल्टने जो जॉईंट तयार होतो तो जॉईंट हा पक्का असणार नाही. त्यानंतर गिअर वगैरेसुद्धा आपण मॅन्युफॅक्चर करतो तर त्याचंसुद्धा मेजरमेंट हे प्रॉपर व्यवस्थित असलं पाहिजे जेणेकरून जो गिअर आहे तो चांगलं काम करेल. तर वेगळे मेजरमेंट असतात, लिनियर मेजरमेंट असतात आणि अँग्युलर मेजरमेंट असतात. लांबी आपल्याला बऱ्याचदा मोजावी लागते आणि कोनसुद्धा मोजावा लागतो. तर सगळं काही मोजमाप त्याला जमलं पाहिजे. आणि जे पृष्ठभाग आहेत, सरफेस जे आहेत त्याचंसुद्धा मोजमाप चांगलं जमलं पाहिजे. त्याच्यावर फिनिशिंग चांगलं आहे की नाही, तर पॅरलिझम त्याचं व्यवस्थित आहे की नाही. तर असे अनेक पॅरामीटर्स हे मोजण्याचं काम त्याला हा विषय शिकल्यानंतर जमणार आहे. या विषयाची टीचिंग स्कीम आपल्याला बघायची आहे. तर टीचिंग स्कीम ही अत्यंत महत्त्वाची आहे. टीचिंग स्कीममध्ये थेरी लेक्चर जे आहेत 3 तासाचे थेरी लेक्चर्स त्या ठिकाणी आहेत. म्हणजे 1-1 तासाचे 3 थेरी लेक्चर्स आठवड्यातनं असे होणार आहेत. ट्युटोरियल या विषयाला नाही आहे. प्रॅक्टिकल आठवड्यातनं 2 तास आहे. त्यानंतर थेरी पेपर जो होणार आहे तो 3 तासाचा आहे. त्याला 70 मार्क्स आहेत. त्याला आपण एंड सेमिस्टर एक्झाम असं म्हणूया. थेरीची एंड सेमिस्टर एक्झाम 70 मार्क्स हे मॅक्झिमम मार्क्स आहेत. तर 70 पैकी कमीत कमी 28 मार्क पास होण्यासाठी हवे असतात.
त्याचबरोबर हे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट हे 30 मार्काचं असतं. तर 30 मार्काचं जे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे याच्यामध्ये 20 मार्क हे क्लास टेस्टला आहे. तर 20-20 मार्काच्या 2 क्लास टेस्ट होतात आणि त्याचं ॲव्हरेज घेतलं जातं. त्याचबरोबर 10 मार्क हे मायक्रो प्रोजेक्टला आहेत. तर 10 मार्काचा मायक्रो प्रोजेक्ट आणि 20 मार्काची क्लास टेस्ट मिळून 30 मार्क त्या ठिकाणी होतात. तर 70 आणि 30 असे टोटल थेरीचे मार्क 100 आहेत. प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा एंड सेमिस्टर एक्झाम होणार आहे, प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे, एक्सटर्नल प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे. म्हणजे बाहेरून परीक्षक येतील तुमची प्रॅक्टिकल एक्झाम परीक्षा घेण्याकरता आणि त्याला 25 मार्क असतील. आणि वर्षभर जे तुम्ही टर्मवर्क लिहिणार आहात त्यालासुद्धा 25 मार्क असतील. तुम्हाला मॅन्युअल किंवा फाईल लिहावी लागते. तर त्याचं वेळोवेळी असेसमेंट होत असतं, चेकिंग होत असतं. तर त्याला 25 मार्क असतात. असे टोटल प्रॅक्टिकलचे 50 मार्क आहेत. तर प्रॅक्टिकल 50, थेरी 100 अशा पद्धतीने 150 मार्काचं तुमचं जे आहे हे मार्क्स या विषयासाठी 150 मार्क्स आहेत. तर मित्रांनो, अशी तुमची टीचिंग स्कीम आणि एक्झामिनेशन स्कीम आहे. त्यानंतर तुमचे हा जो विषय आहे त्याच्यामध्ये चॅप्टर्स कोणते कोणते आहेत हे पण आपल्याला बघायचं आहे. तुमचा अभ्यासक्रम काय काय आहे. तर पहिला चॅप्टर आहे फर्स्ट युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू मेट्रोलॉजी. तर यामध्ये आपण फक्त इंट्रोडक्शन घेणार आहोत की कोणते कोणते मेजरमेंट्स करावे लागतात, कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट्स असतात, काय काय काळजी घ्यावी लागते मेजरमेंट करताना, जेणेकरून मेजरमेंटमध्ये काही चुका होणार नाहीत, ते या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायला मिळेल. दुसरा आहे स्टँडर्ड्स अँड कम्पॅरेटर्स. मेजरमेंटसाठी काही स्टँडर्ड्स शास्त्रज्ञांनी तयार केलेत. त्या स्टँडर्ड्सबद्दल आपण माहिती घेऊ सेकंड चॅप्टरमध्ये, दुसऱ्या चॅप्टरमध्ये. आणि कम्पॅरेटर्सबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. कम्पॅरेटर्स काय तुम्हाला मी सांगितलं की हे डायरेक्ट मेजरमेंट न करता तुलना करतात. 2 डायमेन्शन एकाच जॉबच्या सारख्या डायमेन्शनमध्ये 2 वेगळे जॉब असतील परंतु सारखेच जॉब असतील तर त्याच्या डायमीटरमध्ये, त्याच्या डायमेन्शनमध्ये तुलना त्या ठिकाणी केली जाते. त्याचबरोबर तिसरा चॅप्टर आहे लिमिट्स, फिट्स, टॉलरन्सेस अँड गेजेस. तर हे आपण तिसऱ्या चॅप्टरमध्ये आपण त्यावेळेला बघूया. त्यानंतर स्क्रू थ्रेड मेजरमेंट हा चौथा चॅप्टर आहे. स्क्रू थ्रेड मेजरमेंट अँड गिअर मेजरमेंट. स्क्रू थ्रेड म्हणजे ज्या आट्या असतात, तुम्हाला माहिती आहे नट आणि बोल्टला आट्या असतात. आणि त्याचबरोबर गिअरला तीत असतात, दात असतात. तर त्याचंसुद्धा मेजरमेंट आपण शिकणार आहोत. त्याचं मेजरमेंट जरा स्पेशल असतं. तर त्याविषयी आपल्याला स्पेशल टॉपिक आहे चौथा टॉपिक. आणि 5वा टॉपिकमध्ये लिनियर आणि अँग्युलर मेजरमेंट. तर आपण बघितलं की कधी कधी आपल्याला सरळ लांबी मोजावी लागते आणि दुसरं म्हणजे अँगल मोजावा लागतो, म्हणजे कोन आपल्याला मोजावा लागतो. तर दोन्ही मेजरमेंट आपण बघणार आहोत. आणि काही स्पेशल अदर मेजरमेंट्स आपण 6व्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट्स हे कोणकोणते असतील या विषयामध्ये इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी हा आपला सब्जेक्ट आहे, कोर्स आहे. तर यामध्ये काही मायक्रो प्रोजेक्ट्स तुम्हाला करावे लागतात. एक मायक्रो प्रोजेक्ट तुम्हाला या विषयासाठी करावा लागेल आणि 4 पार्टनर मिळून तुम्ही मायक्रो प्रोजेक्ट करू शकता. तर मायक्रो प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही करता तर तेव्हा लक्षात घ्यायचं तुम्ही की जे काम तुम्ही करता ते काम हे सफिशियंट असलं पाहिजे, काम दिसलं पाहिजे, काहीतरी काम केलं तुम्ही असं वाटलं पाहिजे. त्याचबरोबर जो मायक्रो प्रोजेक्ट तुम्ही करता तो विषयाशी संबंधित असला पाहिजे. आणि तो मायक्रो प्रोजेक्ट करत असताना विषयाच्या नॉलेजचा काहीतरी उपयोग त्या ठिकाणी केला गेला पाहिजे, जेणेकरून तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज हे त्या विषयासंबंधी वाढणार आहे आणि तुमच्यामध्ये काही स्किल्स, काही कौशल्य निर्माण होतील, प्रॅक्टिकल स्किल्स तुमच्यामध्ये निर्माण होतील. थिअरीमध्ये आणि प्रॅक्टिकलमध्ये सांगड व्यवस्थित तुम्हाला घालता येईल. तर अशा पद्धतीने मायक्रो प्रोजेक्ट तुम्हाला या ठिकाणी करावा लागतो. त्याला 10 मार्क आहेत. तर या ठिकाणी 4 मायक्रो प्रोजेक्ट दिलेले आहेत. हे 4 मायक्रो प्रोजेक्टपैकी एखादा तुम्ही करू शकता, किंबहुना या व्यतिरिक्त सुद्धा दुसरा तुम्ही नवीन तुमच्या मनाने करू शकता. परंतु तुमच्या गाईडला, तुमच्या सरांना मला तुम्ही विचारून घ्या की हा मायक्रो प्रोजेक्ट चालेल की नाही, जेणेकरून मग अनुमती मिळाल्यानंतर तुम्ही तो मायक्रो प्रोजेक्ट करायला सुरुवात करू शकता. कारण मला चेक करावं लागेल की जो मायक्रो प्रोजेक्ट तुम्ही निवडत आहात
तो विषयाशी संबंधित आहे की नाही आणि त्याच्यामध्ये सफिशियंट काम आहे की नाही, की काहीतरी केलं असं त्यात वाटलं पाहिजे. काहीतरी मायक्रो प्रोजेक्ट म्हणजे खरं तर काहीतरी सुंदर नवीन असं मस्त काहीतरी करण्याची एक सुंदर संधी तुम्हाला आहे आणि त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला तुमचे अजून तुमच्यासोबत आणखी 3 पार्टनर्स असतील, त्यांची सोबत तुम्हाला मिळेल आणि एकमेकांना मदत करून तुम्ही एकमेकांबरोबर प्रॉपर कोऑर्डिनेशन करून चांगला मायक्रो प्रोजेक्ट करू शकता. एकमेकांचं नॉलेज त्या ठिकाणी शेअर होऊ शकतं आणि अशा पद्धतीने एक सुंदर टीमवर्क जर तुमच्यामध्ये चौघामध्ये निर्माण झालं आणि प्रॉपर कोऑर्डिनेशन जर तुम्ही केलं तर तुम्ही चांगला मायक्रो प्रोजेक्ट बनवू शकता. त्याला महत्त्व द्या तुम्ही, कारण त्यामुळे तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज वाढणार आहे. तर हे मायक्रो प्रोजेक्ट, पहिला मायक्रो प्रोजेक्ट जो MSBTने तुम्हाला सांगितलेला आहे, जो की तुम्ही करू शकता. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ व्हेरियस लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स लाईक स्टील रूल, इनसाइड आउटसाइड कॅलिपर, इनसाइड आउटसाइड व्हर्नियर कॅलिपर, इनसाइड आउटसाइड मायक्रोमीटर, डिजिटल व्हर्नियर कॅलिपर, डिजिटल मायक्रोमीटर, एनी वन विथ प्रॉपर जस्टिफिकेशन्स. तर लांबी मोजण्याकरता वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. साधी पट्टीने सुद्धा तुम्ही लांबी मोजता, परंतु कधीकधी मोजमाप जर जास्त महत्त्वाचं असेल, जास्त अचूक मोजमाप करायचं असेल तर आणखी काही वेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. कॅलिपर आहे, व्हर्नियर कॅलिपर आहे, मायक्रोमीटर आहे, त्याच्यामध्ये डायल डिजिटल पण मायक्रोमीटर आहेत, डिजिटल व्हर्नियर कॅलिपर पण आहेत. तर आपल्याला निवड करता आली पाहिजे की कोणती लांबी मोजण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट आपण वापरलं पाहिजे. तर ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्सची तुलना आपल्याला करता आली पाहिजे की कोणत्या वेळेला कोणतं इन्स्ट्रुमेंट आपण वापरलं पाहिजे, कसं ते वापरायचं आहे आणि यासंबंधी हा मायक्रो प्रोजेक्ट आहे. दुसरा मायक्रो प्रोजेक्ट आहे कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ सरफेस फिनिश ऑफ व्हेरियस सॅम्पल्स मॅन्युफॅक्चर्ड बाय व्हेरियस मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस मिनिमम 5 यूजिंग सरफेस रफनेस इन्स्ट्रुमेंट्स विथ प्रॉपर जस्टिफिकेशन. तर मी सरफेस फिनिश किंवा सरफेस रफनेसबद्दल बोललो होतो तुम्हाला की एखादा पृष्ठभाग जो असतो तो किती गुळगुळीत आहे, किती चोपडा आहे, किती खलबडा आहे, याचंसुद्धा आपल्याला मोजमाप करावं लागतं. तर त्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट्स असतात. तर ते इन्स्ट्रुमेंटबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता आणि त्याचबरोबर जे इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही वापरणार आहात त्या इन्स्ट्रुमेंट्सचं वैशिष्ट्य काय आहे याचा तुम्ही अभ्यास करू शकता आणि कोणत्या कोणत्या ऑपरेशनमध्ये काय काय सरफेस फिनिश तुम्हाला मिळतं आणि जे काय प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे त्यानुसार तुम्हाला सरफेस फिनिश हे ठरवावं लागतं. तर त्यासंबंधीचा अभ्यास जो आहे तो या मायक्रो प्रोजेक्टमध्ये तुम्ही करू शकता. काही मॉडेल्ससुद्धा तुम्ही बनवू शकता. मायक्रो प्रोजेक्टमध्ये मॉडेल्स बनवलेलं केव्हाही चांगलं. तर अजून एक मायक्रो प्रोजेक्ट दिलेला आहे या ठिकाणी कलेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट मेजरिंग मशीन अँड प्रिपेअर अ रिपोर्ट. कोऑर्डिनेट्स तुम्हाला माहिती आहे की एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट असतो, झेड कोऑर्डिनेटसुद्धा असतो 3Dमध्ये. तर तुम्ही 10वीपर्यंत शिकला असाल की कोऑर्डिनेट सिस्टीम असते, कार्टिशियन कोऑर्डिनेट असेल किंवा इतर कोऑर्डिनेट सिस्टीम्स असतील. तर या कोऑर्डिनेट सिस्टीम प्रत्यक्षात मोजण्याकरता सुद्धा काही इन्स्ट्रुमेंट्स असतात. तर त्याचं मोजमापाबद्दल एक मायक्रो प्रोजेक्ट या ठिकाणी आहे. त्यानंतर कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ डिफरंट पॅरामीटर्स ऑफ स्पर गिअर मिनिमम 5 विथ सेम मॉड्यूल विथ अप्रोप्रिएट इन्स्ट्रुमेंट्स. तर गिअरचे जे वेगळे पॅरामीटर्स आहेत ते मोजण्याकरता काही इन्स्ट्रुमेंट्स असतात. तर त्या इन्स्ट्रुमेंटची माहिती तुम्ही घेऊ शकता, त्यांचं कंपॅरिझन तुम्ही करू शकता आणि जे गिअर तुम्ही घेता त्याचं मॉड्यूल जर सेम असेल तर काय होतं की ते गिअर एकमेकांना मेश होतात. 2 गिअर आपण बघतो की गिअर हा एक नसतो, 2 असतात, कमीत कमी 2 तरी असतात आणि एक गिअर हा दुसऱ्याला फिरवत असतो. तर जेव्हा हे 2 गिअर एकमेकांसोबत काम करत असतात, एक गिअर जेव्हा दुसऱ्या गिअरला फिरवतो तर त्यांच्यामध्ये काहीतरी साम्यसुद्धा असलं पाहिजे आणि ते साम्य म्हणजे त्यांचं मॉड्यूल जे आहे ते सारखं असलं पाहिजे आणि त्याचे जे इतर मेजरमेंट्स आहे, इतर पॅरामीटर्स आहेत त्याचेसुद्धा मेजरमेंट आपल्याला करावं लागतं. तर त्या संदर्भात हा जो मायक्रो प्रोजेक्ट आहे. तर अशा पद्धतीनं आपण आज विषयाची पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि पुढच्या लेक्चरमध्ये
आपण प्रत्यक्षात सिलेबस शिकवायला सुरुवात करूया.